हे जसे सीन किंवा हे जसे आवाज असतात तसे गाण्यांचे आवाज असतात. प्रत्येकाची गाणं म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत असते. माझा एक मित्र त्याला उलटं गाणं म्हणायचं. उलटं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई, आज माझ्या पाडासाला झोप का ग येत नाही, तो उलटं म्हणतो. बोणीच्या लिमडा जागे मा द्र चंपला जोग बा जा मडासला पाप जोग कात येईना यगा पली झोट्यात रट्यात गोताईची हन हननी वरवे पल्या झोगाई जाई जू टमी पण्या पाळ्यांच्या डो. असं गाणं म्हटल्यावर बाळ पळून जातील सगळी, माहिती आहे काय, पाळण्यात राहणारच नाही. पण हा जसा आवाज असतो ना तसा प्रत्येकाची गाणं म्हणण्याची विशिष्ट पद्धत असते. त्याचं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्याचा जर पोवाडा जर झाला तर असा होईल. मोर नाचायला लागलेला आहे, काळा काळा कापूस पिंजायला ढगाची बाराजून जायला आणि बागामध्ये मोर नाचायला महाराज गडावरून खाली येतात. असं बालगीत म्हटलं तर लहान मुलं पळून जातील. पण तुम्ही जेव्हा लहान मुलांना गाणं म्हणायला सांगता ना तेव्हा त्यांची गडबड असते. माझ्या बहिणीची मुलगी छोटीशी, मी तिला म्हटलं काय गाणं म्हणते सांग बरं. उभारले, गाणं म्हणायला सुरुवात केली. हले मान 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 हले 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 कुटनो हले कुटनो 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 हले 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 मान 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 हले 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 कुटनो. ते हरेरामचं हले मन करून टाकतात. कुठल्याही लहान मुलाला गाणं म्हणायला सांगितलं ना, ए ते टिल्लू जोकर म्हण रे. टिल्लू जोकर राणीचं नोकर चोरून खातो पोळी साखर आणि वारते चिमचिमचड्या टिल्लू वारतो टुनटुनडे एवढंच येते म्हणून. अरे एवढंच येतं नाही, ते 4 ससे पिटुकले ना ते म्हणून दाखव. नाही म्हणत जा. अरे म्हण रे, चॉकलेट देतो. आमच्या बाईची कुछ चॉकलेट खाऊ नको म्हणलेत. म्हण लवकर म्हण, 4 ससे पिटुकले म्हण. 4 ससे पिटुकले त्यांनी केले नाटुकले. नाटकाचे नाव काय? खाली डोक्यावर पाय. पहिला ससा घसरला, दुसरा भाषण विसरला, तिसरा बसला लपून, चौथ्या गाला जपून एवढंच येतंय. त्याला ते एवढं जर सांगायची फार गडबड असते. हे जसं गाणं असतं ना तसं टीव्हीवर तुम्ही दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत बघितलं असेल. या दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताची गंमत अशी असते, व्हायोलिन आणि गाणं एकत्र चाललेलं असतं. पलीकडच्या खोलीत बसलेल्या माणसाला व्हायोलिन कधी वाजतं आणि गाणं कधी वाजतं कळतच नाही. मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो, बघा तुम्ही आता. सा ग ग ग ग री रि प म म ग ग ग रे सा य राम य राम य राम रा म रा म रा म रा म राम